रामकृष्ण हरी माऊली. चला आता आपल्याला वारीला जायचंय. वारीसाठी आपल्याला भरपूर तयारी करायची. गेल्या 15 दिवसापासून चालू आहे, 1 महिन्यापासून चालू आहे. आपल्याला वारीला जायचंय. ह्या दिंडीतनं जायचं का त्या दिंडीतनं जायचं? शेवटी आम्हाला 13 नंबरची माऊलींची दिंडी मिळाली आणि त्या 13 नंबरच्या दिंडीसाठी माऊलीच्या तिथून आम्ही आळंदीवरनं पंढरपूरला प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पण त्या प्रवासाला जाण्याच्या आधी आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, कमीत कमी सामान घेऊन हा आपल्याला प्रवास करायचा आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. चला तर आपण बघूयात. हे बघा माऊली. आता आपल्याला जाण्यासाठी आपण ही जुनीच वस्तू आहे. हे आपलं आहे साखरेचं पोत. आणि ह्या पोत्याला काय केलं आम्ही दोघांनी मिळून त्याला पूर्ण उसवलं. आणि मग दोघांनी मिळून त्यांनी त्यांचं आसन तयार केलं, त्यांनी त्यांची वरकटी तयार केली आणि मी माझी वरकटी तयार केली. तर बघा गंमत काय आहे, ही वरकटी तयार करण्यासाठी आम्हाला 3 पोती लागली. आणि आमच्या शेजारीच एक भाभी राहतात, त्यांनी आम्हाला त्यांच्याकडचे 3 पोती दिली. अजून 3 पोती आणली आणि आम्ही त्याच्यामध्ये हे तयार केलं. तर बघा किती गंमत आहे. ह्याच्यामध्ये आम्ही हा एक कप्पा केलेला आहे, त्याच्यानंतर आम्ही हा दुसरा चौर कप्पा केलेला आहे, त्याच्यानंतर हा मागे पण एक कप्पा आहे. आणि ही जी आमचं आहे बेडशीट, हे पांघरण आणि हे एक एक्स्ट्रा म्हणून आम्ही ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही हे आम्हाला लागणारे कपडे, हे माझे आणि हे माझ्या मिस्टरांचे, असे आम्ही माझ्या मालकाचे, आम्ही दोघांचे कपडे ह्याच्यामध्ये ठेवणार आहेत. नाही ह्याच्यामध्ये तुमचे पैसे असू द्या, पेस्ट असू द्या, तुमची औषधी असू द्या, औषध गोळ्या, हे सगळं लागणारं साहित्य आम्ही ह्याच्या आतमध्ये ठेवणार आहोत. आणि मग हे सगळं झाल्यानंतर हे एक एक कप्प्यात ठेवायचं आपण, जेणेकरून आपली वस्तू खूप व्यवस्थित राहते. आम्ही ह्याची बळकटी बंद करणार आहोत. ही बळकटी करण्याच्या मागचा उद्देश आहे की तिथे गेल्यानंतर आपल्याला काय घरच्यासारखं नसतं. कुठेही जिथे जागा मिळेल तिथे आपल्याला झोपावं लागतं. तर त्याच्यासाठी ही खूप उबदार वस्तू आहे, जेणेकरून आपल्या पाठीला, शरीराला ह्याच्यापासून संरक्षण मिळतं आणि मग शांत झोप लागते. कारण आपण माऊलीचा ध्यास करणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला कुठलीच उणीव भासणार नाही. खूप आनंदामध्ये आपण दिवसभराची वारी करणार आहोत, प्रवास करणार आहोत. नामस्मरण, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आणि आपल्यासोबत माऊली पण आहे, माऊलींची दिंडी आहे, आपण माऊलीच्या सोबत जाणार आहोत. आणि मस्त त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणार आहोत. ती चंद्रभागा, ती तिथली सगळे वारकरी, टाळकरी आणि माऊलीचा नामघोष, सतत नामघोष माऊलीचा. त्याच्यासाठी आम्ही टाळ पण सोबत ठेवलेले आहेत. टाळ्यासोबतच आम्ही हे 2 गट्टू ठेवलेले आहेत की मृदुंगाला ह्याचा वापर होतो. पण तिथं गेल्यानंतर आमचे हात दुखतील, तळपाय दुखतील, तर ते तळपायाला असं चोळण्यासाठी आम्ही ह्याचा वापर करणार आहोत. माझ्या मालकांसाठी एक आहे आणि माझ्यासाठी एक आहे. बसल्या ठिकाणीच आपल्या हाताला, तळपायाला, आपल्या पोटऱ्यांना ह्याचा वापर, जेणेकरून आपलं काम आपणच केलं पाहिजे. आपले पाय कुणी चेपले नाही पाहिजे. कारण आपल्यामध्ये तेवढी शक्ती पांडुरंग देणार आहेत, माऊली देणार आहेत आपल्याला. तर इतका आनंद आहे. गेल्या 1 महिन्यापासून मी इतकी आनंदी आहे, इतकी खुश आहे. ठरवलं आता फक्त बस आपल्याला वारीच करायची आहे आणि वारीलाच जायचं आहे. तर मग आम्ही इथे छत्रपती संभाजीनगर मधून रविवारी आम्ही आळंदीसाठी प्रस्थान करणार आहोत. मग आम्ही आळंदीवरनं 8 तारखेला तिथून आमची पंढरपूरला जाण्यासाठी पायी दिंडी निघणार आहे. इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. अथांग जनसागर तिथे येणार आहे आणि तो माऊलीचा कळस हरला की आम्ही प्रस्थानाला सुरुवात करणार आहोत. तिथे मस्त खूप आनंदात वारी करणार आहोत आणि त्या पांडुरंगा चरणी आम्ही नतमस्तक होणार आहोत. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल, पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी माऊली.